नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 20 नोव्हेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जात आहे तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. पगारातील वाढ तुम्हाला उल्हासित करेल. पूर्वीची उदासी आणि तक्रारी दूर सारण्याची हीच खरी वेळ आहे. आज वातावरण इतके उत्तम असेल की तुम्हाला झोपेतून उठायची इच्छा होणार नाही आणि तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला किमतीचा वेळ वाया घालवला आहे. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईज देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल. वृषभ राशी आपल्या पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा. तिच्या यशाने आनंदी राहा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा. कृतज्ञतेने आणि मनापासून तिच्या कामाचे कौतुक करा. तुमचा जोडीदार आज रोमॅन्टिक मूडमध्ये असेल. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. स्वतःला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करा. आज आपण विवेक वापर करून कुटुंबियातील सदस्यासोबत बोला. जर तुम्ही असे केले नाही तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. मिथुन राशी आपला व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणाला तरी फायदा होईल. संध्याकाळची वेळ चांगली राहण्यासाठी तुम्हाला दिवसभर मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे. नाही तर नश्वर देहाचा उपयोग तो काय, ही बाब लक्षात ठेवा. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रापासून सावध राहायचे आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाहीत. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. कर्क राशी तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कौतुक निर्माण होईल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठाव ठिकाणा ठेवणार नाहीत. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. इतरांच्या सूचनेप्रमाणे काम करणे महत्त्वाचे असणारा दिवस. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे.
या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करा. सिंह राशी, विनाकारण संशय नात्याला खराब करण्याचे काम करते. तुम्ही आपल्या प्रेमीवर शक करू नका. जर कुठल्या गोष्टीला घेऊन तुमच्यामध्ये त्यांच्या प्रति संशय आहे तर त्यांच्यासोबत बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु चिंता करण्याचे कारण नाही, कारण निराशेपेक्षा आनंद, समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किमती वेळ त्यांच्यासोबत घालवा. पुन्हा एकदा आनंदी सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणींचा आधार घ्या. कन्या राशी, कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुमच्या शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतूट आहे. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. तुमच्या जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. तूळ राशी, दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. आज ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर विश्वासघात करू शकतो. यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकता. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता. यामुळे मनाला शांती मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. वृश्चिक राशी, तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आत्मसात केलेले अधिकात अधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत
यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. तुमचे प्रेम असफल ठरेल. धनुराशी, या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रामुळे खराब करू शकता. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. मुलांसोबत वेळ घालवण्याची गरज आहे आणि त्यांना काही चांगली मूल्ये आणि त्यांच्या जबाबदाऱ्या याविषयी काही सांगण्याचीही गरज आहे. याद्वारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. मकर राशी, आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी व्यावसायिक विचारसरणीमुळे तुमचे कौतुक होईल. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्यांच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आज तुमच्या आई-वडिलांपैकी कोणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या बहिणीचा विवाह ठरण्याच्या बातमीमुळे आपण आनंदित व्हाल, पण ती आपल्यापासून दूर होणार या भावनेने काहीसे दुःखी देखील राहाल. पण भविष्याची काळजी न करता या उत्साहाचा आनंद घ्या. कुंभ राशी, तुमच्या सहकर्मचाऱ्यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पहा आणि त्यानुसार आवश्यकतेनुसार तुमच्यात बदल करा. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. वैवाहिक आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दुःखी होण्याची शक्यता अधिक आहे. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांची जवळीक साधून काम करा. आयुष्यातील चढ उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. मीन राशी, महत्त्वाचे जमीन विषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात आणि आज तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा.
आज तुम्ही तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हालाही ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळे विसरून जाणार आहात. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.